तो विज्ञानाचा दिवस आहे खऱ्या अर्थाने त्यांनी सेलिब्रेट केला. बरोबर आहे. आपण रोज सगळीकडे विज्ञानाच्या गप्पा मारतो बोलतो, पण प्रत्यक्षामध्ये विज्ञान हा कशाच्या कशासाठी उभा असतो? प्रॅक्टिकल म्हणजे काय म्हणतो आपण एक्सपेरिमेंट. आज हे सगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला इथं डोळ्यासमोर, म्हणजे विज्ञान जो आपण ऐकतो तो आज तुम्ही डोळ्यासमोर पाहिला असेल. त्याच्यामधले काही एक्सपेरिमेंट जे असे आहेत जे आपल्याला फायद्यासाठी आहेत, भविष्यात येणाऱ्या जे काही समस्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. त्यासाठी काय लागतं? विज्ञान. जसं आता मी सांगितलं की चंद्रावर जो आपण पहिलं पाऊल टाकलं, माहिती आहे तुम्हाला कोण आहे पहिलं पाऊल टाकणारा माणूस? त्याचं नाव माहिती आहे आपल्याला? नील आर्मस्ट्रॉंग. पण तुम्हाला त्याच्या पाठची स्टोरी माहित असेल की ज्यावेळेस अमेरिकेने हे जे काही चालू केलं होता मिशन, त्यावेळेस खूप लोकांनी त्याला इतका विरोध केला होता. म्हणजे जे काही पैसे किंवा जो काही खर्च त्याला लागणार होता तो भरपूर होता आणि आपल्या खिशातून तो जाणार, यासाठी लोक त्यांच्यावर खूप नावं ठेवत होते. पण ज्यावेळेस तो मिशन सक्सेसफुल झाला, ज्या लोकांनी नावं ठेवली तीच लोक पहिले पुढे आले की आमचा अमेरिकन माणूस पुढे गेला. म्हणजे बघा, तोच विज्ञानासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तर लोक नावं ठेवतात, पण ज्यावेळेस विज्ञान सक्सेसफुल होतो तीच लोक परत ती नावं ठेवणार येतील आपलं काय करतात? कौतुक करतात. अशी विज्ञानाची ताकद आहे, लक्षात घ्या. आणि येणारा जो भविष्य काळ आहे हा विज्ञानानेच आपण वाचवू शकतो. कारण तुम्हाला माहित नसेल की पोल्युशन हा जो एवढा मोठा सगळ्यात आपल्या समोरची जी समस्या आहे, तुम्ही बघत असाल पालीमध्ये सुद्धा भरपूर कचरा होतो की नाही? त्याच्यापूर्वी जर तुम्ही बघितला असाल तर कचरा फार कमी होत होता, पण आता तुम्ही ती कचरा गाडी बघितल्यावर तुम्हाला समजत असेल की आता सगळेजण बघतात. पण हे सगळ्यांसमोर आपल्याची समस्या पण आहे. त्याच विज्ञानाच्या जोरावर तुम्ही ती समस्या सोडवू पण शकता. आता ह्याच समस्या काही आपण कचरा जाळून टाकणे असे काही ना काहीतरी उपाय काढतो, पण ते सगळ्यात डेंजर पण आहे. कुठला कचरा जाळायचा कुठला कचरा जाळायचा नाही याचं पण ज्ञान आहे. तुम्ही आपल्या याच्यात पाळा पाचोळा असेल जाळू शकता, पण प्लास्टिकचा कचरा असेल किंवा कुठला एखादा केमिकल असणारा जर कचरा असेल आणि तो जर तुम्ही मला मी जाळला म्हणजे मोकळा, तर नाही, सगळ्यात भयानक आजार त्याच्यापासून होऊ शकतो. नंतर आपल्या समोर एक समस्या आहे ती काय, जी विज्ञानाने आपल्याला सोडवायची अजून सुटलेली नाहीये, ती म्हणजे काय? कॅन्सर. तो भयानक आजार आपल्या समाजामध्ये पसरत आल्याचा पूर्वी शहरामध्ये होता. पूर्वी असं म्हणायचं की अमेरिकेतच होता असं. आता म्हणता म्हणता तो आपल्या इंडियामध्ये आहे. इंडियामधून म्हणता म्हणता आता गावागावात येऊन पोहोचतो. आणि याच्यावर आपल्याकडे उपाय नाहीये. तर तुम्ही एक युवा पिढी आहे आता, जर तुम्ही लहान वयातच समजून घेतला, तुम्ही जर ठरवलं की मी याचा उपाय काढू शकतो, आता जर गोल ठेवला तर भविष्यात त्याचं उत्तर आपल्याला सापडेल. समजतंय? रशियाने सुद्धा त्याच्यावर अँटीडोस काढलेला आहे, म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून काढलाय. पण झाल्यानंतर बरं कसं करायचं याचा उपाय आपल्याकडे अजून नाही. अशा काही अनेक समस्या आहेत ज्याच्यावर तुम्ही आता विचार करायचा आणि एक दिवस आजचा त्यासाठी द्या. आपण अभ्यास करतो, मार्क काढायचे, सगळं मान्य आहे, पण कशासाठी करतोय, काय करायचं हे जर कळलं ना तर हा अभ्यास इतका सोपा होऊन जाईल की मग समाज तुमचं नाव लक्षात येईल. समजताय? एवढं करून थांबतो.